यानंतरची बातमी गडचिरोलीमधून। गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जप्तलाई निवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला। त्यानंतर पुन्हा गडचिरोलीतील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। आश्रमशाळांची दररोज तपासणी करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी 30 जुलै रोजी दिले होते। मात्र या आदेशाची अपेक्षित अंमलबजावणी झाल्याचं दिसून येत नाहीये। प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर त्यामुळेच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय तसंच अनुदानित आश्रमशाळा कार्यरत असतात। मात्र या आश्रमशाळांमधील सोयी सुविधांबाबत विविध तक्रारीही समोर येत असताना जिल्हा प्रशासनाने आश्रमशाळांच्या तपासणीचे आदेश दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी झाल्याचं दिसत नाहीये। गडचिरोली आश्रमशाळेच्या या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी देखील संताप व्यक्त केलेला आहे। आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेशच देण्यात आलेले आहेत। संबंधित आश्रमशाळेची तपासणी केलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या संदर्भात चौकशीचे निर्देश दिल्याचं सांगितलंय। तसंच दर महिन्याला विभागाचा एक अधिकारी आश्रमशाळेची पाहणी करेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। अनुदानित आश्रमशाळेमध्ये मुलींना सापाचा चावा झाल्यामुळे 3 मुली दगावल्या गेल्या। 3 मुलींना उपचार सुरू आहे। एका मुलीला नागपूर या ठिकाणी GMC मध्ये उपचार सुरू आहे। 2 मुली गडचिरोली होते। अशा परिस्थितीमध्ये ज्या संस्थेच्या माध्यमातून ते अनुदानित आश्रमशाळा सुरू आहे त्या संस्थेची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। सरकारच्या गलथान कारभाराचा नवे तर सरकारचं अजिबात प्रशासनावर वचक नाही आणि लक्ष नाही, हा यातला सर्वात महत्त्वाचा बाब आहे। राहिला ती शाळा कोणाची आहे तर शाळाची संस्थाचालक कोणी जरी असला तरी ती अनुदानित सरकारी स्वरूपाची जर संस्था असेल तर सरकारचं नियंत्रण ठेवणं आणि सरकारने त्या संपूर्ण व्यवस्था चोख आहेत की नाही हे बघणं सरकारचं काम आहे। त्यामुळे सरकार परवाना रद्द एकीकडे करत असेल मात्र दुसरीकडे स्वतः देखील जबाबदारीतून पळ काढत आहेत। मात्र यासोबतच दुर्लक्ष करणाऱ्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना, प्रकल्प अधिकाऱ्यांना आणि ज्या 8-10 दिवसापूर्वीच गडचिरोली जिल्ह्यात जाऊन आलेल्या आदिवासी मंत्र्यांवर नेमकी काय कारवाई करणार हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित